हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एकदम छान असा केक बनवणार आहोत। 2 टियरचा केक आहे, पाहून तुम्हाला समजलंच असेल, आणि 1.5 किलोचा आहे। दोन्ही स्पॉन्ज मी बेक करून घेतलेत। केक जो आहे तो पाइनएप्पल फ्लेवरमध्ये बनवायचा आहे। पाइनएप्पल फ्लेवरचे दोन्ही स्पॉन्ज मी बेक केलेत। हा जो मोठा आहे हा मी 8 इंचाचा टीन घेऊन त्यामध्ये 400 ग्रॅम प्रीमिक्स बेक केले, आणि जो खालचा छोटा दिसत आहे तो 5 इंचाच्या टीनमध्ये साधारणतः 200 ग्रॅम प्रीमिक्स बेक करून घेतलेला आहे। यावरती तुम्ही 6 इंचाचा टीन वापरू शकता, पण कस्टमरने मला फोटो पाठवला होता, त्यामध्ये वरचा थोडासा छोटा वाटत होता, म्हणून मी 5 इंचाच्या टीनमध्ये बनवला। त्यानंतर स्लाइस करून घेतल्यावर शुगर सिरप घेतले आणि त्यामध्ये थोडंसं क्रश ॲड केले पाइनएप्पलचं। यामुळे आपल्या केकची टेस्ट दुप्पट वाढणार आहे। एकपट म्हणजे काय की आपण स्पॉन्जमध्ये जे इसेन्स किंवा इमल्शन वापरतो त्यामुळे, सेकंड आपण शुगर सिरपमध्ये क्रश मिक्स करतो त्यामुळे दुप्पट वाढते। तिप्पट कधी आपण क्रीममध्ये जेव्हा इमल्शन ॲड करतो तेव्हा त्या फ्लेवरचं, म्हणजे ज्या फ्लेवरचा केक आहे त्या फ्लेवरचं, आणि चौपट कधी जेव्हा आपण लेअरिंगला क्रश वापरतो तेव्हा। म्हणजे या पद्धतीने आपल्या केकची जर टेस्ट तुम्हाला चौपट जर का करायची असेल तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने केक बनवू शकता। आता मी क्रीममध्ये इमल्शन ॲड केलेलं नाही, कारण खूपच जास्त फ्लेवर व्हायला नको, कारण मी लेअरिंगला भरपूर क्रश वापरते, मी कुठेही कंजूशी करत नाही। तुम्ही पाहत असाल तर जेव्हा मी केक बनवते म्हणजे क्रश जे आहेत ते मी मोठे मोठे आणते, म्हणजे 5 किलोचे जे पॅक्स येतात ते आणते मी नेहमी। तुम्ही माझ्या व्हिडिओमधून बघितलं असेल, मी शेअरसुद्धा केलं होतं की मोठे मोठे 5-5 किलोचे मी कंटेनर आणते आणि त्यामधून मग मी क्रश वापरते। त्याच्यामुळे शक्यतो मी कंजूशी करत नाही, छोटे असो मोठे असो। तर आता इथे तिसरी आणि शेवटची लेअर ठेवून घेतली आहे। व्यवस्थित लेअर करायचे आहेत, लेअरिंग करायचे। मध्ये जी लेअरिंगला क्रीम आहे ती तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता, आणि त्यानंतर क्रीम घेऊन मी क्रम कोट करणार आहे। क्रम कोट म्हणजे कसं की जस्ट आपल्याला क्रीमने केक कव्हर करायचा, जास्त क्रीम लावायची नाही, फक्त सगळीकडून क्रीमने जस्ट कव्हर करायचा। आणि या पद्धतीने केक जो आहे तो एकदम छान आपल्याला बनवून घ्यायचा आहे। नंतर ट्रान्सफर करून फ्रीजमधून सेट करायचं आहे आणि मग आपल्याला फायनल करायचं आहे। मी शक्यतो लगेच नाही करत, आता शेवटी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण मी सेट करून मग करते। मला फार सोपं पडतं आणि मला तशीच सवय झालेली आहे। आता हा मी थोडासा तुम्हाला शॉर्टकट दाखवते, कारण आपला व्हिडिओ जो आहे तो फार मोठा होऊन जाईल आणि एकदम छान असा केक होणार आहे, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि कस्टमरने मला सांगितलं होतं, आता कसं आहे मी एकतर ग्रामीण भागात आहे, आमच्या इथून जवळपास शॉप नाही आहे जे केक मटेरियलचे शॉप असतात ते, आणि मला ते मटेरियल आणण्यासाठी जवळपास 40 किलोमीटर जावं लागतं, जे मला हवं आहे ते कस्टमरने सांगितल्यावर। आता तुम्ही विचार करा, ऐनवेळी जर ऑर्डर आली, सकाळी ऑर्डर आली, तर मी कधी मटेरियल आणायला जाणार आणि त्यांना कधी बनवून देणार, किंवा मला पाठवायलाही जवळपास मला 200 रुपयाचं पेट्रोल लागतं जर 2 व्हीलरवर जायचं असेल तर, आणि 4 व्हीलर म्हटल्यावर 500चं डिझेल तरी टाकावंच लागतं, आपण काही 100-200 रुपयांचं टाकतच नाही। असो, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मी अशासाठी सांगते की मी त्यांना तो ज्यांनी सेंड केला फोटो तसा नाही करून दिला, तसाच दिला, पण त्याच्यावरती काही गोष्टी होत्या तर त्या नाही मी इथे ॲड केल्या। त्यानंतर पहिल्या लेअरची सुद्धा मी छान फिनिशिंग करून घेतली आणि दुसऱ्याही करून घेतली। त्यांना मी शाश्वती दिली की तुम्ही म्हणाल तसा मी देईल, पण सेम टू सेम नाही होणार, जे बॉल्स आहेत ते नाही येणार। आता इथे माहीत नाही, तुम्ही खालच्या साईडने बघत असाल तर एक लाईन तयार झाली होती, ती का झाली होती मला कळत नव्हतं। स्क्रेपरला काही चिटकले का ते पाहत होते, काही नव्हतं, पण का माहीत नाही। असो, इथे मी क्रीममध्ये थोडासा ब्ल्यू कलर ॲड केलेला आहे आणि तोही मिक्स करून घेतला आहे, आणि त्यानंतर आता आपल्याला केक एकमेकांच्यावरती ट्रान्सफर करायचा आहे छान पद्धतीने आणि उचलून ठेवायचा आहे। एकदम इझी पद्धतीने ठेवायचं आहे, खूप घाबरायचं नाही। आणि छान बघा, तुम्ही बघू शकता, थोडा ठेवताना जरी खराब झाला तर डिझाईनमध्ये तिथे आपलं कवर होऊन जाईल। आणि त्यानंतर ब्ल्यू कलरची पाइपिंग बॅग मी रेडी केलेलीच आहे, त्याने आपल्याला अगोदर डॉट डॉट देऊन घ्यायचेत आणि मग त्याचं आपल्याला वरच्या साईडने ओढून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवतेच। तर बघा, अशा पद्धतीने एकदम छान असा केक मी बनवलेला आहे।
आणि खरंच खूप छान वाटत होता केक. त्यांनाही आवडला. फिनिशिंग वगैरे मी एकदम छान बनवते. म्हणजे मला स्वतःलाच आवडत नाही. असं वाटतं की आपण इतके पैसे घेणार आहोत तर का म्हणजे फिनिशिंग वगैरे छान करायची. जितकं मला चांगलं देता येईल तितकं मी देतच असते प्रत्येक जणाला. छोटा पॅलेट नाईफ घेतला आहे, जो की मी ट्रफल केक बनवताना छोटा वापरते. आता इथे बघा खालच्या साईडने वरच्या साईडला स्ट्रोक द्यायचा आहे आणि इथे हे तुम्ही चमच्याने केलं तरी चालेल. माझ्याकडे आहे छोटा पॅलेट नाईफ म्हणून घेतला आहे, नसला तरी हरकत नाही. आणि वरच्या साईडने स्ट्रोक द्यायचा आहे, छान असं प्लेन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर खालच्याही लेअरचं मी तसंच करून घेणार आहे या पद्धतीने. त्यांनी एक फोटो दाखवला होता, तो कदाचित मी थंबनेलला सेट करेन आणि मग तुमच्या लक्षात येईल बघा. थोडासा चेंज म्हणजे चेंज काहीच नाही, फक्त जे बॉल्स त्यांनी वापरलेत ते बॉल्स माझ्याकडे नव्हते आणि आणायला जायला मला न परवडणारं होतं, कारण त्यांनी काही मला इतके पैसेही दिले नसते. तरीही हा केक मी 1000 रुपयांना सेल केला, कारण 1.5 किलोचा केक प्लस त्यामध्ये जे थोडं फॉन्डंट वापरले सेमी फॉन्डंट, तर ते जवळपास थोडं म्हणजे 1000 रुपये मी ह्या केकचे घेतलेले आहेत आणि त्यांनी दिलेसुद्धा. आता केक थोडा वेळ बाजूला ठेवून दिला आणि मग इथे मी कॉर्नफ्लोअरमध्ये ब्ल्यू कलरचं फॉन्डंट जे आहे ते थोडंसं रोल करून घेतले, लाटून घेतले. सरळ लाटून घ्यायचं आहे छान चपातीसारखं. आणि त्यानंतर आपल्याला काही कटर्स आहेत माझ्याकडे, त्याने मी कट करणार आहे. ॲक्च्युली त्यांच्या केकवरती फ्लावर्स थोडेसे वेगळे होते, पण मी थोडेसे वेगळे बनवले कारण ते माझ्याकडं ते कटर नव्हते. सॉरी, प्लंजर्स, याला प्लंजर्स म्हणतात, कटर्स म्हणतात, काही म्हणू शकता. त्यानंतर बघा या पद्धतीने छान दाबून दाबून कट करायचे. आणि एक डिश घेतलेली आहे मी, त्यावरती मी सगळे काढून घेतले आणि नंतर मग सेट झाल्यावर आपल्याला केकवरती ठेवायचेत. हे काम तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवू शकता. हे जे बनवतो आपण स्ट्रक्चर्स, तर हे जितके ड्राय होतील किंवा सेट होतील तितकं केकवरती ते छान बसतात आणि लवकर मेल्टसुद्धा होत नाहीत. त्यामुळे हे बनवताना तुम्ही आदल्या दिवशी बनवा किंवा केक बनवायच्या अगोदर बनवून ठेवा. अशा ऑर्डर शक्यतो अर्जंट्स घ्यायच्याच नसतात. तर इथे बघा या पद्धतीने मी हे फ्लावर्स बनवलेत. आणि त्यानंतर आता आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. आता हे मी कधी करायला घेतलं, लोक घ्यायला आले आणि त्यानंतर मी करायला घेतलं. मला त्यांचा कॉल आला शॉपमध्ये आल्याच्यानंतर, आम्ही आलो आहे घ्यायला केक, आणि मग मी हे सेट करायला घेतलं कारण नेऊन त्यांना कट करायचा होता. उगाचच असं वाटलं की ते घसरायला नको. जास्त वेळ जर हे केकवरती ठेवलं फॉन्डंट तर ते नंतर खाली मेल्ट होऊन खाली सटकायला लागतं. असं झालेलं आहे माझ्या बाबतीतसुद्धा. त्याच्यामुळे मी आता खूप काळजी घेते आणि जेव्हा कस्टमरला डिलिव्हर करायचं तेव्हाच असे केक देत असते. थोडेसे ठेवताना स्टिक करून ठेवायचे, आपोआप ते चिटकले जातात केकला. आणि एकदम हलगत पद्धतीने हळू करायचं आहे. छान झाला होता केक. मुलीचं नाव, बड्डे गर्लचं नाव होतं जीवा आणि 1000 रुपयांना हा केक मी दिला आहे. त्यांनाही आवडला केक. ठीक आहे, ते बोलले नाही सेम झाला तर चालेल, पण बॉल्स नसले तरी चालेल, बाकी सगळं तसंच करा. म्हटलं ठीक आहे, मी करते. मला 100% देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बघा त्यांना आवडतोय का असं, म्हणजे जे घ्यायला आले ते त्यांना सांगितलं, ते स्वतः आले नव्हते, पण त्यांना आवडला केक. नंतर निरोप मिळाला आणि टेस्टही अप्रतिम झाली होती बोलले. तर बघा त्यांनी जो केक दिला होता त्याच्यावरती हे गोल्डन वर्क लावलेला होता आणि मीही तो ट्राय केला. तर या पद्धतीने केक खूप छान बनवला आहे. देताना आपण 100% द्यायचं, मनापासून द्यायचं. मी कोणतीही गोष्ट शक्यतो मनापासून करते आणि मग ती स्वयंपाक असो, केक असो किंवा घरातली कुठलीही गोष्ट असो, करायचं म्हटलं तर चांगलंच करायचं, नाहीतर न केलेलं बरं, हे माझं तरी ब्रीदवाक्य आहे. आणि आता केक सेट झाल्यावर त्यावरती हॅपी बर्थडे आणि नाव काय लिहायचं हे माहीत नव्हतं, पण त्यांनी जीवा सांगितलं. मी जे काढायला घेतला पण जिया सांगितलं की जीवा सांगितलं हे माझ्या लक्षात नव्हतं. फोन करून विचारेपर्यंत थोडा टाईमपास केला, हे अशी बॉर्डर करून घेतली आणि जे करायला घेतला म्हणलं जिया आहे की जीवा आहे हे कन्फर्म झालेलं नव्हतं. म्हणून मग जेव्हा फोन आला तर तेव्हा जीवा सांगितलं आणि मग ते मी जीवा असं नाव टाकून घेतलं. सॉरी. तर या पद्धतीने केक मी छान असा रेडी केलेला आहे आणि त्यांनाही आवडला, तुम्हालाही नक्की आवडेल कारण केकच खूप सुंदर दिसत होता.
या पद्धतीने नावसुद्धा मी त्यावरती अरेंज केले. हॅपी बर्थडे लिहिलं होतं म्हटल्यावर टॉपरची बड्डेच्या टॉपरची गरज नव्हती, पण तरीसुद्धा एक टॉपर मी साईडने लावून दिलं होतं आणि नंतर मग पॅक करून कस्टमरपर्यंत डिलिव्हर केला. तर हा केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कस्टमरला पाहिजे होता, 4 वाजता फोन आला होता, सकाळी 10-11 वाजता मला वेळ होता, त्याच्यामुळे छान करून देऊ शकले. तर व्यवस्थितपणे हा केक मी दिला. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका.